माजी अध्यक्ष मंडळाचे अतुल खासकरजी, माजी आमदार आदरणीय अधिकार भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा सुनेला देवरे, जिल्हा उपाध्यक्ष राज मासेकर, ताई सावंत, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिताताई केडसे, आदरणीय प्रभाकर सावंत, राजू राव, ओंकार केली, पुराणे नगराध्यक्ष अंकुश जाधव, जिल्ह्याचे चिटणीस संजय सावंत, देवगडच्या नगराध्यक्षा सराणीताई माने, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष राजन गिरक, बाळू देसाई, विजय केवळेकर, अशोक सावंत, सावी लोके, नांदेकर मॅडम, सावंतवाडीच्या नगराध्यक्ष संजीव परब आणि बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवर जुने कार्यक्रम विकास सरकार सुद्धा आवर्जून आलेले आहेत. पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज जशी गांधी जयंती आहे तशी लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती असते. या दोघांना मी आपल्या जिल्ह्याच्या वतीने मनापासून अभिवादन करतो. तसंच अतुलजी काळसेकरांनी सांगितल्याप्रमाणे काळेसाहेब यांच्या परिवाराला कोरोनाशी यशस्वी मुकाबला करून पुन्हा आपल्या सामान्य माणसाच्या सेवेसाठी ते कोकणात रुजू यासाठी सुद्धा देवासाठी प्रार्थना. खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यायचं असं आधीच ठरलं. येणार होतो, काही प्रकल्प पाहणार होतो. कोरोना विषयामध्ये जे संकट आलं त्याला आत्मनिर्भरपणा काय करता येईल याबाबत चर्चा, भेटीगाठी, बैठका सगळं आपण नियोजन होतो. आणि तेवढ्यात राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी माझी राष्ट्रीय सचिव म्हणून घोषणा केली. आणि त्यामुळे स्वाभाविक सगळे मित्र आहेत, जवळचे, या सगळ्यांना आनंद होणं हे स्वाभाविक होतं. जसं विधानसभेला तिकीट न मिळाल्यानंतर दुःख झालं. आणि आदराने सांगायला आवडेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फोन करून आपलं या विषयातलं जी जवळीक आहे ती दाखवत होते. आणि तुम्ही राजकारणात राहिलं पाहिजे. पण केंद्रातल्या नेत्यांची योजना काही ना काही कारणामुळे असते, जशी की आज लक्षात आली की कुठेतरी राष्ट्रीय पातळीवर आता माझ्या कार्यकर्त्यांनी गेलं पाहिजे. आणि राजनजी म्हणजे तसं बहुधा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला किंवा कोकणातला मला पहिला कार्यकर्ता होण्याचं भाग्य मिळालं की जो केंद्राच्या पदाधिकाऱ्यांकडे आहे. आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमितभाई असतील, नड्डाजी असतील, गडकरी साहेब असतील, या सगळ्यांच्या सोबत त्यांना खऱ्या अर्थाने पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मदत करणं ही संधी मला मिळाली आहे. त्यासाठी तर तुम्हाला सत्कार केला आहे. मी त्याबद्दल आपलं आभार मानणार नाही, पण या सत्काराचे प्रेम आहे. त्या ज्या मुलांच्या पाकळ्या आहेत यात एक अपेक्षा मला माहिती आहे की आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला दिल्लीमध्ये जसं सुरेश प्रभू असताना स्थान होतं, राणेसाहेब असताना स्थान होतं, तसं आता एक अजून एक कार्यकर्ता तो थेट पक्षाचा पदाधिकारी पोहोचला आहे. त्याच्याकडे आता आपण हक्काने पाहू शकतो. आणि त्यामुळे तुमचा एक हक्काचा किंवा तुमचो हक्काचो गाववालो आता केंद्राच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बसलो आणि तुमची थळ बसून काळजी करतो. पण मला असं वाटतं की केंद्राने दिलेलं राष्ट्रीय सचिव हे मी पद मानत नाही, तर ही एक जबाबदारी. शेवटी भारतीय जनता पक्ष म्हणून जो सगळा देशभर गाडा चाललाय तो चालवणं, त्याला नेतृत्व आहे, त्याला दृष्टी मोदीजींची आहे, अमितभाईंची आहे, गडकरींची आहे, सगळ्या मान्यवर राजनाथ सिंगांची आहे, सगळ्यांची आहे.
त्यांनी मांडलेल्या गोष्टी जमिनीवर बळकट करत पुढे नेणं, यासाठी हजारो लाखो कार्यकर्ते लागत असतात आणि पक्ष संघटना ही अशा पद्धतीने शासनाच्या पाठीशी मजबूतपणे उभी असते आणि त्या पद्धतीने काम येत्या काळात करावं, त्या अर्थाने ही रचना, ही योजना आणि त्या पद्धतीचे काम पुढे जाऊन आपण सगळे मिळून नक्की करू. कारण रोज काहीतरी होत असतं. आता काही मला पत्रकार मित्र भेटले, स्वाभाविकपणे उत्तर प्रदेशमध्ये जी हाथरसला घटना घडली अतिशय दुर्दैवी. कुठल्याही युवतीबद्दल, स्त्रीबद्दल, महिलेबद्दल अशी घटना होऊच नये अशी घटना घडली. आणि ही घटना घडल्यानंतर स्वाभाविक विरोधी पक्षाने त्या विरोधात आवाज उठवणार. विरोधी पक्षाचं काम आहे ते उठवलंही पाहिजे. पण कधी कधी मला असं वाटतं की हा आवाज उठवताना त्या विषयाचं गांभीर्य कमी होणार नाही ना. कारण युवती, महिला ही महिला असते, त्या जातीची नसते. ती अमुक जातीची आणि अत्याचार झाला म्हणून जास्त भयानक आहे, अमुक जातीची आहे आणि अत्याचार तो कमी भयानक असं नसतं. कुठल्याही महिलेवर होणारा अत्याचार हा दुर्दैवी, भयानक, निषेध करण्याचा, धिक्कार करण्यासारखाच आहे. त्या पीडित युवतीची जात काढणं हे मला असं वाटतं अतिशय दुर्दैवी. म्हणजे हाथरसला घडलेली घटना जितकी दुर्दैवी आहे त्याची चिंता केली पाहिजे, तेवढीच चिंता हा जो अहवाल आला आहे की देशामध्ये बलात्कार होणाऱ्या घटनेमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. दुर्दैव आहे. याचा कुठेही आता आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे बघा असं मला म्हणायचंच नाहीये. कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होत असतील आणि सगळ्या देशामध्ये महाराष्ट्रात त्या क्रमांक 1 वर दिसत असेल तर त्याची लाज वाटते, त्याची चिंता वाटते. हा शेवटी शाहू फुले आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुरोगत महाराष्ट्र पाहतो आणि त्या ठिकाणी आमची माय भगिनी ही सुरक्षित असली पाहिजे, सरकार कुणाचंही असो. आणि त्यामुळे मग जयंत पाटील जे म्हणले असतील की रामाचं नाव घेतात असं पाटील चालत नाही. तुमचं सरकार आहे आम्ही असं काही म्हणू का? माझ्यासारखं जबाबदार कार्यकर्ता असं म्हणणार नाही. कारण कुठल्याही महिलेवरच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये राजकीय पोळी शेकणं हे भाजपची संस्कृती नाही. हाथरस जसं दुर्दैवी आहे, चिंताजनक आहे, तितकंच दुर्दैवी महाराष्ट्राला या विषयात पहिला क्रमांक लागलं हे चिंताजनक आहे. त्याचा कुठेही राजकीय फायदा उठवता कामा नये. आणि मग यातून स्थिती कशी बदलेल? अशा महिलांना न्याय कसा मिळेल? काय पद्धतीने पुढे जाता येईल? अशा घटना होताच कामा नये. केव्हा तरी 9-10 वर्षापूर्वी निर्भया दिल्लीमध्ये घटना घडली, कुठेतरी अशा घटना घडत आहेत. त्या घटना आपल्या देशात थांबल्या पाहिजे आणि यासाठी आम्ही काय करणार आहोत? मग तो या पक्षाचा का त्या पक्षाचा असा मुद्दा नाही. मुद्दा आम्ही या देशाचे राजकीय व्यवस्थेतले कार्यकर्ते आहोत. लोकशाहीमध्ये दिलेली भूमिका आम्ही पार पाडू. पण समाजकारण करत असताना, समाजामध्ये अशा घटना घडत असताना त्या घटना थांबवण्यामध्ये आमचा रोल काय असेल? मला आठवतं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा म्हटलं होतं की आपल्या मुलीला 7च्या घरात ये, तू असे कपडे घाल, असं वाग, हे सांगण्यापेक्षा आपल्या मुलाला शिकवा की कुठल्याही मुलीकडे काय नजरेने पाहिलं. आपल्या मुलाला शिकवा तू सुसंस्कृत आहेस म्हणजे काय आहे. आपल्या मुलाला शिकवा की अशा प्रकारे एखाद्या मुलीवर, एखाद्या महिलेवर अत्याचार करणं याचा अर्थ तू आपलं घराण्याचं नाव कसं खराब करतोय आणि कसं मानवी प्रवृत्तीला कलंक लावतोय हे मुलाला शिकवण्याची गरज आहे, मुलीला शिकवायची गरज नाही. मला वाटतं अशा अनेक गोष्टी आपल्या समाजात करण्याची गरज असताना आपण अशा घटनेवर राजकीय पोळी पाहतो. राहुलजींना जायचं होतं, प्रियंकाजींना जायचं होतं, आंदोलन करणं हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. आपण जर प्रॉपर त्या ठिकाणच्या डीजीला म्हटलं असतं, डीआयजीला म्हटलं असतं, एसपीला
जेणेकरून त्या ठिकाणचं सामाजिक वातावरण बिघडेल असं करत नाही. आपण जाऊन त्या पालकांचं सांत्वन करायला जातो तर 4-5 जण 6 जण जाऊ शकतात. त्या 100-500 शेकडो लोक घेऊन जाणं, मोर्चाने जाणं आणि अशा घटनेचं राजकारण करणं हे लोकांना कळतं की यात काय भूमिका आहे. आधी कधी बोलले नाही. शेतकऱ्यांचं बिल ज्यावेळेस सभागृहामध्ये होतं त्यावेळी तुम्ही दिसले नाही. हे कुठे होतं? आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा घटना हाथरसच्या असतील की महाराष्ट्राच्या बलात्कारामध्ये क्रमांक 1 वर नंबर आल्याचा असेल, क्रमांक 1 वर नाव आल्याचं असेल, मला वाटतं हे राजकारण करण्याचे विषय नाहीये, हे आत्मचिंतन करण्याचे विषय आहेत. आणि या आत्मचिंतनातून आपल्या देशातली आपल्या राज्यातली माय भगिनी कशी सुरक्षित राहील यासाठी काय पावलं उचलली पाहिजे त्या दिशेने विचार करण्याची मला असं वाटतं आपण गरज आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की करोनाचं संकट आपल्याकडे आलं आणि करोनाचं संकट आल्यानंतर यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्हा प्रशासन असेल, सगळे जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. काहींचे प्रयत्न चांगले होत आहेत, काहींचे प्रयत्न कमी पडत आहेत. पण मला असं वाटतं की या करोनाच्या संकट काळामध्ये सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सगळ्यांनीच केलं पाहिजे. पण मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करेन की पहिल्या दिवसापासून स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता थेट रस्त्यावर उतरून सामान्य माणसाला मदत करण्यामध्ये आपण पुढे होता. मी अनेक वेळा मुंबईतनं वेगवेगळ्या प्रकारच्या वेबिनारमधनं, ऑनलाईनमधनं आढावा बैठकांमध्ये उपस्थित असून पाहत होतो. मुंबईमध्ये ज्यावेळी आम्ही फिरत होतो, कुठेही मुंबईचा कोकणातला एखादा माणूस भेटला तर ते साहेब तुमच्या सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्ते आपल्या गावी येऊन गेले, तुम्ही अमुक करून गेले, अमुक मदत त्यांनी केली, ते सांगायचे. आणि त्यामुळे आपण किती सक्रिय होतो. आणि हे असं असताना दुसऱ्या बाजूला जी सक्रियता शासनाची दिसायला हवी ती दुर्दैवाने दिसत नाही. ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, प्रवीण दरेकर असतील, हे प्रत्यक्ष जिल्ह्यात विभागात फिरून त्या ठिकाणी कोरोनाच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहेत, त्यावेळी राज्यातले राजेश टोपेचा आरोग्यमंत्री सोडले तर ना मुख्यमंत्री फिरत होते, ना उपमुख्यमंत्री फिरत होते, ना बाकीचे मंत्री फिरत होते. पण सामान्य माणसाला आमचं मायबाप सरकार म्हणजे वाटतं ते सरकार काय करत होतं असा प्रश्न हा स्वाभाविकपणे होतो. रोज दिवसाकडे अध्यादेश बदलायचे, आज हा असेल उद्या तो असेल, आणि त्यामुळे सामान्य माणूस अक्षरशः कन्फ्यूज होता. आणि या ठिकाणी नारायण राणे साहेबांचा उत्कृष्ट हॉस्पिटल आहे, तिथे कोविड सेंटर सुरू केलं पाहिजे, ते केलं तर सिंधुदुर्गातील लोक त्यांच्या जवळ जातील, आमच्यापासून लांब जातील. अरे जिवंत राहतील की नाही? जर आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये सेवा नसेल, ती सेवा जर कुठे मिळत असेल तर ती ताबडतोब केली पाहिजे. इथे पक्ष कोण व्यक्ती हे पाहणं नाहीये. मला माझ्या कोकणातला माणूस वाचवायचा, मला माझ्या राज्यातला माणूस वाचवायचा, त्याला सर्वात मिळेल ती उत्तम सेवा आरोग्याची द्यायची, या विचाराने जी पावलं टाकली पाहिजे ती पावलं सुरुवातीला दुर्दैवाने टाकली गेली नाही. आणि त्यामुळे जी काही संख्या आपली अधिकृत 87 असेल, काही 100 म्हणतात, जी काही असेल ती आपण कमी करू शकतो असतो, पण ते भूताना म्हणजे ज्यावेळी आपण कोरोना काळामध्ये काय काय झालं आणि कशा पद्धतीने मोदी सरकार असेल किंवा त्या ठिकाणच्या केंद्र सरकार असेल, जर केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असतं तर त्यांनी काय पावलं टाकली असते. आता मोदीची सरकार तर ते काय पावलं टाकतात, पण ते काय काय केलं आणि त्यातून खऱ्या अर्थाने जो आत्मनिर्भर भारतची त्यातून कल्पना आहे, घोषणा आहे. हे मला असं वाटतं की संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं याचा योग्य प्रकारे मला वाटतं माननीय पंतप्रधान मोदीजींनी विचार केला. आणि हा विचार करता करता त्यांनी जी पावलं टाकली
आणि ती पावलं टाकत असताना कोरोनाचं संकट आल्या आल्या सगळ्यात पहिलं काय केलं तर जो गरीब आहे, कारण सगळी दुकानं बंद, नोकऱ्या गेल्या, रोजगार नाही, हातगाडीवर भाजी विकणारा हातगाडी घरात ठेवू नये, या ठिकाणी फुलाचं मार्केटमध्ये फुलं विकणारा फुलं घेणं बंद झालं, सगळी दुकानं बंद, व्यवसाय बंद, रोजगार बंद, रिक्षा बंद, सगळं बंद. आणि रोज सकाळी घरातनं रिक्षा काढायची, रिक्षातून जे काही दिवसात मिळवायचं त्यातून जे मिळते त्यातून संध्याकाळचा आणि दुसऱ्या जेवणासाठी जे पदार्थ विकत घ्यायचे, असा हातावर पोट असणाऱ्या माणसाला त्या लॉकडाऊनच्या काळात ते ताबडतोब बंद झालं तर त्याच्यापर्यंत थेट त्या सामान्य गरीब माणसाला जवळजवळ 1750 कोटींचा गहू, 2620 कोटींचा तांदूळ, 100 कोटींची डाळ ही थेट या देशातल्या गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम एक केंद्र सरकारने केलं, कर्नाटक सरकारने, छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने, अजून बऱ्याच सरकारने याच्यामध्ये स्वतःच काही पैसे घालून आपल्या लोकांना अजून काही गोष्टी दिल्या. पण महाराष्ट्रामध्ये मात्र हे दुर्दैवाने झालं नाही, याची नोंद या निमित्ताने सगळ्या सामान्य माणसाने केली. याबरोबर रेशनिंगच्या व्यवस्थेमार्फत 5000 कोटीचा अन्नधान्य वाटप झालं आणि या अन्नधान्य वाटप करत असताना केवळ रेशनिंगवरच्या अन्नावर तो जगू शकत नाही, त्यामुळे आर्थिक दुर्बल जे आहे त्यांच्या खात्यामध्ये 3800 कोटी थेट भरलं आहे. अचानक 23 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बँकांच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता लोकांनी ज्या रांगा लावल्या त्या रांगा कशा आल्या तर सामान्य गरीब माणसाच्या खात्यात पैसे जमा झाले. ते 2000 रुपये घ्यायला सामान्य माणूस रस्त्यावर आला. हे 2000 रुपये पहिला टप्पा मोदीजीने टाकला की हे तुझ्यासाठी आहे, यातून तू तुझं पुढचं घर चालव, आपल्या मुलाबाळांना खायला, या पद्धती योजना त्यावेळी सुरू झाली. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मजुराला जे पैसे मिळतात ते वाढवून द्यायचं काम केलं. मला असं वाटतं की यावेळी मग मध्यमवर्गीय आयकर भरायचा असतो, अमुक सगळ्या जे काही तुम्हाला हप्ते भरायचे सगळे पुढे वाढवून दिले, अशा ताबडतोब ज्या गोष्टी झाल्या. पण याच वेळी अनेक वेळा स्थलांतरित मजूर होते, त्या स्थलांतरित मजुरांना सुद्धा आपापल्या घरी जाण्यासाठी, जसं मुंबईवरून चाकरमानी या ठिकाणी आहे, तसे इथे काही मजूर असतील ते आपापल्या गावी गेले, त्यांना जाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली. आणि मला असं वाटतं की आरोग्य सेवकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा, कारण डॉक्टरला जो पेशंट भेटतो तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह माहिती नसतो, पोलिसाला जो माणूस असतो फिरतोय त्याला थांबवायचं तर तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह माहिती नसतो, बँका सुरू राहायला पाहिजेत तर त्या बँकेत येणारा माणूस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह माहिती नसतो तरी पण तो त्याला सेवा देत असतो. अशा सगळ्यांच्या सुरक्षेची चिंता मला वाटते त्यावेळी मोदी सरकारच्या वतीने केली होती. आणि याचबरोबर आपला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचा शेतमाल घरात शेतात पडून आहे, तो ताबडतोब खरेदी करायला 9000 कोटी रुपये हे राज्याला त्यावेळी मोदी सरकारच्या वतीने दिले गेले. कापूस हा जवळजवळ 5647 कोटीचा, तांदूळ 2311 कोटीचा,